रामदादा देशमुख आणि गावातील सर्व इथं हजर असलेले घरात बसून ऐकणारे सगळे शेतकरी, आता शक्तिपीठ मार्गाची थोडक्यामध्ये आपल्याला कल्पना देतो की महाराष्ट्रामध्ये अलीकडल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी वर्धा पवनार आश्रम हे पत्रादेवी गोव्यातल्या हे जोडण्यासाठी शक्तिपीठ मार्ग असावा अशा पद्धतीचा प्रस्ताव साधारण 4 ते 5 वर्षापूर्वी त्यांनी तो मांडला. आता तो मार्ग 8 ते 2 किलोमीटरचा तो रस्ता होणार होता आणि तो रस्ता वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद म्हणजे धाराशिव, तुळजापूर, धाराशिव, तुळजापूरवरनं पंढरपूरवरनं साधारण आपल्या जिल्ह्यामध्ये तो शेतपळ्याजवळ प्रवेश करत होता. कोळ्याखाली शेतपळ्यातलं कोळं म्हणजे तुम्ही कोण जर त्या भागामध्ये गेला असला, मी अनेक वेळा गेलोय त्यामुळे मला माहिती आहे, म्हणून तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. शेतपळ नंतर कोळं, कोळ्यानंतर बानूरगडला वर येणार. बानूरगडवरनं जंगली पत्रा म्हणून जे बानूरगडच्या कोपऱ्यावर आहे तिथनं तो रस्ता तासगाव तालुक्यात जरशी डोंगरपुरणी करून अंजलीच्या आणि सावळच्या तिथनं कुमटे पाटीवर येत होता. म्हणजे आपण सांगलीला जातो कुमटे पाटीवर कौलापूरच्या उत्तर बाजूनं, बुधगावच्या उत्तर बाजूनं असा तो हरिपूर जवळ दोन्ही नद्या ओलांडून शिरोळ तालुक्यात पहिल्यांदा, त्यानंतर हातकणंगले तालुक्यात जातो आणि मग पुन्हा हातकणंगले तिथनं पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगडमधनं खाली उतरून तो रस्ता दोडा मार्ग म्हणा किंवा पत्रादेवी जे तिथं गोव्यातलं हे आहे तिथं ट्रेन जात होता. मार्ग झाला. त्या मार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांनी, सांगली जिल्ह्यातल्या बुधगाव, कोल्हापूर, हरिपूर या सगळ्या लोकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. तिथं मोजणीला माणसं देऊन द्यायची नाही अशा पद्धतीचा बंदोबस्त केला. म्हणजे आली की त्याला पळवून लावायचं. आपल्या शेतकऱ्यामध्ये तुमच्याकडे पेपरमध्ये काय बातम्या आल्या असल्या तर ती कळत होतं लोकांना. आणि राजू शेट्टीने त्या आंदोलनाचं मोठं नेतृत्व केलं. पण सतीश पाटील त्यामध्ये सामील झाले आणि सगळ्या लोकांनी कोल्हापूरमध्ये म्हणले की आमच्या एवढ्या बागायत क्षेत्रामध्ये जाते, आम्हाला हे नको. आता ते विरोध बघून लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी ते म्हणजे आम्ही तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यातला रस्ता रद्द करतो, कारण त्यांना तो खासदार निवडून आणायचा होता. त्या पद्धतीचं आश्वासन नाही तर आम्ही ते खासदार निवडून पडतो म्हणायचं. लोकसभेच्या वेळी ते थांबवायचं ठरलं. पुन्हा विधानसभेच्या वेळी म्हणजे आता आम्ही अधिसूचना काढतो आणि त्या पद्धतीनं पुन्हा अधिसूचना काढली. आता पुन्हा ते थंड पडलं जरा त्या रस्ता होण्याचं. मग आता काय जवळच्या आपल्या नवीन उत्साही देवेंद्र फडणवीस विश्वासू साक्षीदार झालेले होते. ते म्हणले असं कोण आहे म्हणजे तिकड जर होत असलं तर होते. म्हणून तो रस्ता साधारण बार्शी माडा करून मानमध्ये येणार, मानमधनं खटावमध्ये येणार. पण त्यांचं असं होतं की इथनं पुढं जायचं कुठं, खटावपर्यंत मानपर्यंत कच्चर होईल म्हणजे. मग तिथं आपल्याकडं त्या माहुलीजवळनं त्या आपल्या तालुक्यात प्रवेश करायचा. माहुलीजवळनं आपल्या तालुक्यात आल्यानंतर चिकलवडचा वरचा कोपरा, तुमचं भाग्यनगर हे सगळं नागेवाडीजवळ जाऊन, आता काल लोकांनी सांगितलं की कारखान्याजवळ पलीकडे जाऊन गाढवड, हिंगणगाजर, नेवरी, आंबेगाव तिथलं भाळवणीत जायचं. भाळवणीतून वांगीत जायचं. वांगीतनं शिरगाव, वांगी म्हणजे वांगीचं खाल्लं, शिरगाव, देवराष्ट्र, कुंभारगावातलं कुंडलमधनं गोगाव आणि गोगावमधनं नदी ओलांडून मसुजवाडी, जुनेखेड, बोरगाव, उरण, इस्लामपूर, कामेरी, इटकर, ऐकवड असं करून तो नदीच्या पलीकडे कोल्हापूर जिल्ह्यात जातो. आता ते सगळं
त्या पीडीएफवर गावं आली अमुक तमुक 4 दिवसात सुरुवात झाली. सुरुवात पहिल्यांदा इस्लामपूरला केली आणि इस्लामपूरला सगळ्या वरून त्या विषयाच्या सारखं वरून त्या पूर्व बाजूचा रस्ता जात होता. त्यांचं जेवढं जमिनीचं क्षेत्र आहे ते मोठ्या प्रमाणात जात होतं आणि तिथं मोठी सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी विरोध जाहीर केला. जयंत पाटील ही सगळे ते पक्षभेद विसरून सगळ्या पक्षांनी सांगितले की बाबा आमचा याला विरोध आहे. कामेरीत मोठी सभा झाली आणि त्या कामेरीच्या सभेच्या माळा थोडा तुम्हाला व्हॉट्सअपवर दाखवते सगळ्यांना. कामेरीच्या सभेमध्ये सुद्धा विरोध व्यक्त केला. आता तिकडच्या बातम्या जोपर्यंत तयार होत होत्या तोपर्यंत आमच्या गेली. आम्ही त्या ठिकाणी बसून चर्चा केली आणि आपल्या सगळ्या भाग्यनगर चिखलहोळ ही नवीन बागायत झालेली माहुली पुन्हा इकडे झालवड या सगळ्या गावं आपल्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं त्यांनी जो रस्ता नाकारलेला आहे पूर्वी तो डोंगरातनं जात होतं. त्याला काही कोण नाही म्हणत नव्हती. तिकडं पांडुरंग तानाजीवाडी डोंगरातनं जात होतं तोपर्यंत आपल्याकडं सुद्धा काही त्याला थोडा विरोध होता अशी काय परिस्थिती नाही. पण त्यांनी जो नाकारलेला रस्ता आपल्या चांगल्या क्षेत्रात येतोय असं म्हणल्यानंतर त्याला विरोध करावी अशी भूमिका घेतली. मग आम्ही आपल्या हनुमतवाडीचे बाप्पांची चिरंजीव सुभाष पाटील किशनभाऊ जानकर संग्रामदादा ह्या सगळ्यांना म्हणलं आपण शेतकऱ्या बाजूने भूमिका घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही एक पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले किंवा हे आपला ह्याला विरोध आहे. आता तोपर्यंत आम्ही त्यांना काय संपर्क साधत होतो कुंभारगाव ही कोण जागे होतेत का तोपर्यंत कुंडलन गोगावनं त्यापेक्षा मोठा विरोध करायचा अशा पद्धतीनं ठरवलं. परवाच्या दिवशी त्या गोगावच्या बाबासाहेब पाटील मंगल कार्यालयामध्ये राजू शेट्टी, रविराज साबळे, दीपक लाड त्या लोकांनी मोठा विरोधाचा मेळावा घेतला. इस्लामपूर भागात तर मोठे मेळावे झालेले आहेत आणि हळूहळू तिथल्या प्रत्येक गावाच्या शेतकरी आंदोलनाची भूमिका घ्यायला लागल्या. आम्ही एक पातळीला निवेदन दिल्यानंतर मग भावनेच्या शेतकऱ्यांनी आपल्या संपर्क साधला. त्यांनी जवळजवळ 100-150 साह्याचं निवेदन घेतलं. आम्हाला बरोबर घेऊन आम्ही ते निवेदन तहसीलदारला दिलं. तुमच्या गावातल्या लोकांचा काय संपर्क झाला ते म्हणजे आम्ही पण तहसीलदारला प्रांताने एक निवेदन दिले आणि आपण मग एकत्रितपणाने ह्या सगळ्या गोष्टीला विरोध करूया अशा पद्धतीची विरोध होता. आता रस्ता होण्याला कुणाचा विरोध असायचं काही कारण नाही. बाबा कोणाचा इथं सांगायला बसलेली काही 4 माणसं असते आणि सांगते की मग रस्ता होतो विकास होणार आहे आणि मग विकासाला तुम्ही विरोध का करताय अशा पद्धतीची भूमिका आहे. तर आमची भूमिका त्याची अशी आहे की आता जो रस्ता झाला त्या रस्त्याला काय कोणी विरोध केला का? एक 10 फूट 15 फूट अलीकडं आलं पलीकडं आलं हा रस्ता झाला. तिकडं गुहागर विजापूर म्हणजे खानापुराकडनं कराडकडे जाणारा रस्ता कॉन्क्रीटचा केला 10-15 फूट लेंगऱ्याकडनं रस्ता रुजू केला. आपल्या तालुक्याला रस्त्याची गरज किती आहे आणि रस्ते किती व्हायला लागले. लेंगरे भरापासून तो कॉन्क्रीटचा रस्ता चाललाय तो 10 फूट 20 फूट पलीकडनं बाहेर निघाला रस्ता. वाऱ्याकडनं रस्ता येतो त्या रस्त्याने कॉन्क्रीट करेल. तिकडं अडचणचा रस्ता पुन्हा रुंद झाला. इकडे निवडीचा रस्ता रुंद झाला. सगळी कोटे मार्का इकडची सगळी माणसं त्या रस्त्यानं रेहमतपूर मार्गात जायला लागली. आता हे मायनी विटा अशा रस्त्याचं पुनरुद्धीकरण चाललंय. ते कुणाची 10-20 फूट काय जमीन जाते आहे तिथं काय कोण उभा राहून म्हणलं नाही की माझा ह्या गोष्टीला विरोध आहे. रस्ता होती त्यावर रस्त्याला आपण पाठिंबा देत नाही. आता नसलेला रस्ता आणि दुसऱ्यानं नाकारलेला रस्ता तुम्ही आणून आमच्या बरोबर घालायला लागलाय. या गोष्टीला आपण विरोध करायची ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट हा द्रुतगती मार्ग होणार आहे. एक्सप्रेस वे बनायचा. आता एक्सप्रेस वेची कल्पना जर तुम्हाला सांगायची झाली तर पहिला एक्सप्रेस वे 1997 साली पुणे ते मुंबई एक्सप्रेस वे झाला. आता पुणे ते मुंबई एक्सप्रेस वे होऊन 30 वर्ष आता पूर्ण झाली. त्या 30 वर्षात त्या रस्त्याच्या कडेला एकाही माणसाला त्याची टपरी पानाचा गाडा नुसतं ती चिरमुरमुरमुर विकायला सुद्धा परवानगी नाही. तुम्ही मुंबईला जाताना अनेक वेळा बघितलं की अशी गाडी आपली फास्ट जाते, एसटी फास्ट जाते आणि एक्सप्रेस वेचं दुसरी तरतूद अशी आहे की त्यावर बैलगाडी, ट्रॅक्टर, मोटरसायकल ही पायाने चालत जायचं आहे. असल्या कुठल्याही गोष्टी करता येत नाही. उगं जनावर म्हणून पलीकडे निघालाय असं नाही होणार. त्याला 4 ठिकाणी जिथं जिथं चढायला मार्ग आहेत तेवढ्या मार्गाने वर जायचं आणि तिथनं चढताना तरी टोल भरायचा नाहीतर उतरताना तरी टोल भरायचा.
म्हणजे नुसतं तुम्ही इथं समजा इथं कुठेतरी ह्या रस्त्याला क्रॉसिंगला एखाद्या टोल नाका केला, म्हणजे तिथनं चढला आणि एवढी वेळ उतरला तरी तुम्हाला एक टोल भरायला लागणार. अशा पद्धतीची तरतूद ही एक्सप्रेस वेची आहे. त्या रस्त्याच्या कडेला 10 फुटाचं पूर्ण, आता दुसरा एक्सप्रेस वे त्यांनी बांधला आहे नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग. त्या समृद्धी महामार्गावर मागल्या 2 महिन्यापूर्वी आम्ही गेलेलो होतो आणि संगमनेरजवळ तिथं उतरून आम्ही एवढ्याकडे तिथं शिर्डीजवळ पुढे उतरलो. 6 लेनचा रस्ता आहे, अजिबात कुठेही इकडे तिकडे उतरलेलं आहे. जर 10 फुटाचं असं फेन्सिंग कडेला उभा केलं आहे. पुणे मुंबई हायवेला सुद्धा तशाच पद्धतीचं फेन्सिंग उभा केले, म्हणजे कंपाऊंड केले. ती कंपाऊंडमधलं जनावरं म्हणजे शेरड्या गेल्या मसरू गेली इकडे तिकडे अजिबात जायला संधी नाही. माणसाचा तर विषय सोडून द्या, जनावरांना सुद्धा जायला संधी नाही. तुम्ही आता एक्सप्रेसवेचं तुम्ही बघितलं, अपघात झाला ह्याला धडकला किंवा धडकला, पण म्हैस मेली, ट्रॅक्टरवर माणसं पडली, मोटरसायकलचा अपघात झाला, अशी बातमी काय येत नाही, तर ते प्रवेशच नाही करायचा. त्यामुळं आपल्याला इथं प्रवेश नाही ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, तो रस्ता साधारण लेवल काढण्याच्या हिशेबानं 15 ते 20 फुटाच्या उंचीवरनं दोन्ही बाजूला भराव करून, म्हणजे आता उद्या हे जर रस्ता इथला पलीकडला जर झाला तर ती नागवाडी तुम्हाला दिसायचीच नाही. अशा पद्धतीनं मधलं तो रस्ता जाणार. तुमचं 2 गावाचा भाग होऊन जाणार. अलीकडचं गाव पलीकडचं गाव, पलीकडल्या जमीन सोडूनच दिल्यासारखा प्रकार होतोय. ठराविक जे रस्ते आहेत त्या रस्त्याला फक्त खालनं असं अंडरपास करते, त्याला अंडरपास म्हणायचं, अंडरपासचं करून दिला जातो. बाकी या व्यतिरिक्त आपलं उभं चढलाय वर गेलाय पलीकडं असं होणार नाही. तुम्हाला पाणी जातंय त्या पाण्याचं विभाजन होणार. आपल्याकडे मोठा पुराचा प्रश्न नाही, पण नैसर्गिक नाल्यानं ज्या पाणी जाते, ज्या वगळीनं ओढ्यानं कुठंतरी जातं, ते सगळे मार्ग तुमचे बंद होणार. नवीनच नालं त्या रस्त्याच्या अलीकडनं पलीकडनं नवीन नालं तयार होणार. त्याच्यात पुन्हा जाणार आहे जमीन ती निरळी जाणार. आपल्याला सगळी ऊसाची बागायती शेती झालेली आहे. ती ऊस काढताना आपल्याला किती सर्कस करायला लागते, आपणच आपल्या माणसाला अडवतो घेऊन चला. आता पुन्हा ते झाल्यानंतर पुन्हा नवीन वस्तू तयार करायला लागतील. आता कसं जरी 10 वर्षाचा ऍडजस्ट झाले सगळे इकडे तिकडे. आणि भाग्यनगर त्या बाबतीत एक सांगायची गोष्ट, म्हणजे अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. त्याच्या आधी आपल्याकडे ग्रीनफील्ड हायवे येणार आहे. तो मुंबईवरून बेंगलोरला जाणारा ग्रीनफील्ड हायवे आहे. तो आपल्याकडे प्रवेश करतो माहुलीजवळ. माहुलीजवळ प्रवेश करून बेंगलोर साळशिंग वास्तुगाव करून रेणावी करून रेवणगाव गोष्टी असा जाऊन तासगाव तालुक्यातलं पलीकडे जातोय. आता त्या रस्त्यात त्या माहुलीची काय जमीन जाते. माहुलीजवळ पुन्हा एक जंक्शन त्याचं होतं आणि गणपती जंक्शन माहुलीजवळ एक आहे पुन्हा त्या ग्रीनफील्डचं हे आपल्या शक्तीपीठचं. त्यामुळे त्या जंक्शनमध्ये जवळजवळ 100-150 एकर आणि ते जंक्शन असं असतं की 20 फूट रस्ता चढायला. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की तुम्ही मुंबईवरून आला, पनवेलवर नवीन जो वाटेल सेतूकडनं आला तर त्या पुलावर चढायचं आणि पुन्हा लांब असा टर्न मारायचा आणि पुन्हा खाली ह्या एक्सप्रेसवेला येत आहे. असं नाही की लगेच गावातलं चढलं गाडीची लगेच लागणार रस्त्याला असं करायला लागत नाही. मोठा रॅम्प करून असं किंवा त्या मुंबईला अलीकडे कोण गेला असला तर अटल सेतूवर चढायला झालं तर जवळजवळ 1-2 किलोमीटरचं असं रॅम्प पाहिजे आणि त्यानं चढण्याशिवाय ते चढायचं नाही. आम्ही समृद्धी महामार्गावर बघितलं साधारण 500-700 मीटरचं असं रॅम्प पाहिजे आणि त्याशिवाय तुम्हाला तिथं वर चढता येत नाही. ह्याच्यापेक्षा सगळ्याच गोष्ट अशी झालेली आहे की हा एक्सप्रेस हायवे जो कुठला आपला ग्रीनफील्ड कॉरिडॉर असू किंवा दुसरा एक एक्सप्रेस हायवे, हे राष्ट्रीय रस्ते महामंडळ म्हणजे नॅशनल रोड अथॉरिटी NRA ही तयार करता येणारे त्याची पर किलोमीटर किंमत आहे 51 कोटी रुपये पर किलोमीटर. आणि तो जो रस्ता तयार होतो त्याची किंमत लावली 106 कोटी रुपये. तुम्ही आकडेवारी सगळी काढून बघा. तुम्ही आता नवीन पिढी सगळी हुशार झाली आहे, त्यांना गुगलचा वापर करायचा. मी जे काय सांगतोय त्या गोष्टी सगळ्या तुम्ही खात्री करून घेऊ शकताय. आता त्या मूळ रस्ता होता 802 किलोमीटर. आता तिने विरोध केला त्यामुळे त्या रस्त्याची रुंदी झाली, लांबी झाली, वाढवली की इकडनं पुन्हा असा इकडं नेला, इकडनं पुन्हा तिकडं इस्लामपुराकडून पुन्हा कोल्हापुराला जोडायचं ठरल्यामुळं त्याची आता लांबी झाली 856.2 किंवा 4 काहीतरी किलोमीटर अशी तिची लांबी झालेली आहे. आणि त्याच्या किमतीत सुद्धा पुन्हा
अजून वाढ झाली नाही अशा पद्धतीने आहे. आता 1 मेला म्हणजे काल त्या आपल्या जो रस्ता झाला त्याचा शिवणीजवळ 2 नाका चालू होता. तिकडं चिखलहोळजवळ 2 नाक्याची जोडणी झाली असं तुम्ही बघताय. आता जवळ सगळ्यांना तुम्हाला दिसते आता की चिखलहोळजवळ 1 टोल नाका. आता पुन्हा ह्या एक्सप्रेसवेवर चढायचं ते बोंबलायचं जायची आणि त्याच्यावर चढायचं झालं तर त्याचा आणि टोल द्यायचा. म्हणजे गावात बाहेर पडायला आधी जमिनी जाणार, पुन्हा गावात बाहेर पडून इकडे तिकडे कुठं जायचा तर टोल. आणि सगळा उद्योग त्याची गरज नाही. आता आमची त्यातली भूमिका किंवा आम्ही हा विरोध करायला काय झालो, आपले झाले म्हणजे आता एवढे 4-5 2 नॅशनल राष्ट्रीय महामार्ग 2 आपले झाले. म्हणजे कराड विजापूर गुहागर जो रस्ता आहे तो राष्ट्रीय महामार्ग आहे 166 नंबरचा, 166 नंबरचा. तो 160 नंबरचा तो बाग बारामतीपासून त्याच्या पूर्ण नामनगरपासून इकडं सांगलीकडे जातोय, तो राष्ट्रीय महामार्ग झाला. आता 2 राष्ट्रीय मार्ग, पुन्हा 2 स्टेट हायवे म्हणजे विटा देवरी सातारा महाबळेश्वर तो स्टेट हायवे, विटा आळसण इस्लामपूर कोकरूड तो पण स्टेट हायवे, आणि लेंगरे आणि हे 2 रस्ते आहेत या रस्त्याला सुद्धा आता ह्या म्हणजे त्या योजनेमध्ये घालून ते रस्ते पुन्हा कॉन्क्रीटचं करायचं चाललं. त्यामुळे आपल्या तालुक्यात नवीन रस्त्याची गरज नाही ही एक गोष्ट. आणि हा ग्रीनफील्ड मार्ग जो शक्तीपीठ मार्ग हा आपल्या कसल्याही उपयोगाचा नाही. आता हे सरकार येण्यापूर्वी साधारण 1995-97 दरम्यान रत्नागिरी नागपूर जोडलं गेलं पाहिजे अशा पद्धतीनं तो रत्नागिरी नागपूर हा NSH महाराष्ट्र मेजर स्टेट हायवे नंबर 3 तो डिक्लेअर केला. रत्नागिरी ते नागपूर तिची साधारण 700-750 किलोमीटरची रुंदी होती. आता तो रस्ता सुरू झाला. पुन्हा त्या रस्त्याचं आता 25 वर्षानंतर सुद्धा तुम्ही आज जर तुम्ही आंबा घाटातनं खाली गेला तर अजूनही रत्नागिरीला जाणारं सगळं काम पुरी झाली नाही की ती रस्ता सगळा उकरून ठेवला आहे. पुन्हा इकडनं गणपतपुळ्याकडे किंवा रत्नागिरीकडे जायचं जर पुढे गेला असला अलीकडं पलीकडं तर माहिती घ्या तुम्ही आंबा घाटातनं खाली जात असताना किंवा रस्त्याचं अजून काम चाललंय, तो रस्ता पूर्ण झालेला नाही. तो रस्ता उकरून एकदा ठेवला म्हणजे त्या टेबूचं कॅनालानं उकरून ठेवलं होतं. 20-20 वर्ष जमिनी माणसाच्या अडचण पडल्या होत्या. अशातला तो प्रकार पुन्हा घडणार आहे. पुन्हा आणि सरकार बदलणार, पुन्हा कोण रद्द करणार म्हणजे रस्ता रद्द करूया ह्या राजकारणाच्या भानगडीत 50 होती. त्या सगळ्या गोष्टी घडते. तर त्या रस्त्यामध्ये तो रस्ता कसा जातो सांगतो मला. रत्नागिरीतनं वर ज्योतिबा जवळ येतो. तुम्ही ज्योतिबाला जाणारे सगळे आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे. इकडनं खालना पण वर जातो, ज्योतिबा वाघबेळातनं खाली उतरतो. तो रस्ता कसा कोल्हापुरात नेला. कोल्हापुरातनं तो रस्ता आला मिरजेला, म्हणजे सांगलीच्या पलीकडनं मिरजेला वळतो. मिरज, नागल, सांगोला, मंगळवेढा, सोलापुरात आता तुमची खाली दक्षिणेकडे जाणारे रेल्वेने जाणारे बरेच जण सोलापूरचा अनुभव घेते. 6 पदरी रस्ता झालाय. सोलापुरातनं तो वळून तुळजापूरकडे जातो. तुळजापूरमधनं उस्मानाबाद धाराशिव म्हणायचा. धाराशिवतनं लातूर, औसा, लातूर करून नांदेडवरनं यवतमाळ, यवतमाळातनं वर्धा आणि वर्ध्यातनं नागपूरला तो रस्ता जातो. आता तो जवळजवळ रस्ता 90% रस्ता पूर्ण झालाय. थोडा रत्नागिरीचा खालचा भाग शिल्लक राहिला. मी परवाच तिथं मंगळवेढ्याकडे किंवा सोलापूरला 2-4 वेळा जाऊन आलो. तुमच्यातले सुद्धा बरेच जण सोलापूरला अलीकडे गेले असते. आता तो रस्ता इतका फास्ट आहे की अजून खटा कवा जातोय, सांगोला कधी जाते, मंगळवेढा कधी जाते हे कळत नाही. ठराविक रस्त्यावर तिथं 2-4 ठिकाणी जिथं ढाबे त्या हायवे अथॉरिटीनं त्याला खाली वाट करून दिली आहे तेवढ्यानं खाली उतरायचं आणि तेवढ्या ठिकाणी व्यवसाय तुमचा चालतोय. उभा आपल्या रस्त्यावर तुम्ही काही किरकोळ फळं विकत बसला ना, अमुक केलं तमुक केलं, त्या टपरी लावली, असा कुठलाही विकासाचा मार्ग त्या रस्त्यावर नाही. आता सुरेश लातूरला जातोय त्या रस्त्याचा जाताना अनुभव घेतोय. त्याला बी 3 टोल आहे. तिथं वाटापुरीजवळ टोल नाका आहे, पुन्हा सोलापूरजवळ टोल नाका आहे, तुळजापूरजवळ टोल नाका आहे. 3-3 टोल देऊन त्या रस्त्यावर जायला लागते. जाऊ दे, त्याचा रस्ता झालेला आहे. आता त्याला धार्मिक आणि भावनिक रंग देण्याचा प्रयत्न केला. त्याचं म्हणणं असं, हे महाराष्ट्रात 3.5 शक्तीपीठ आहेत. आता 3.5 शक्तीपीठं कुठली तर माहूरचं एक रेणुका देवी, तुळजापूरची भवानी,
कोल्हापूरची आबाबाई आणि वणीची चित्त सप्तशृंगीची 4 शक्तीपीठं, त्यातले 3 पूर्ण आणि 1 अर्ध अशी 3.5 शक्तीपीठ आहेत. तर त्यांचं म्हणणं असं असं की ही 3 शक्तीपीठं आपण जोडणार आहे आणि पुन्हा पंढरपूर आणि हे खालचं कुठलं तरी 15 असं कुठलं जर असले त्या सगळ्या धार्मिक केंद्रांना जोडून हा नागपूरकडनं गोव्याकडं जाणारा हा एक फास्ट रस्ता करायचा आहे आणि सगळ्या शक्तीपीठांना जायचं आहे. आता झालंय कसं सांगतो तुम्हाला. आता जो रस्ता मग आधी सांगितला रत्नागिरी नागपूर रस्ता तो तुळजापुरातूनच जातो. नांदेडजवळ थोडं पुढे गेलं की तिथनं 13-14 किलोमीटर आत गेले की रेणुका देवी त्याला जाता येते आणि तो रस्ता कोल्हापुरातच जातो. म्हणजे कोल्हापूर जोडलं गेले त्यानं, तुळजापूर पण जोडलं गेले आणि माहूर सुद्धा जोडले गेले. त्यामुळे जी शक्तीपीठं आहेत ती शक्तीपीठं ह्या रस्त्यानं रत्नागिरी नागपूर नावाचा जो रस्ता आहे त्या रस्त्यानं जोडली गेली. त्यामुळे नव्या रस्त्याची काही गरज नाही आणि त्या रस्त्याला समांतरच रस्ता आता आम्ही इथं महाराष्ट्राचा नकाशा काढला आणि त्या सगळ्यावर मार्किंग लावलं. आता ते जरा दिसणार नाही, अंधार आहे की दोन्ही रस्त्याचं मार्किंग साधारण लावलं आहे. आता उद्या त्याला आम्ही जरा मार्किंग गाव आहे त्यापेक्षा जरा मोठं लिहून कार्डशीटवर तयार करणार आहे आणि त्या पद्धतीने दाखवणार आहे की ही दोन्ही रस्ते एकमेकाला समांतर. म्हणजे असं विटाचे माहिती असतात पुन्हा आणि माहिती ह्याच्यानं दुसरा रस्ता विट्याला जोडणारा रस्ता इतका मोठा करण्याची काही गरज नाही, समांतर रस्ते करण्याची गरज नाही, अशा पद्धतीची मागणी आहे. आता आपल्या गावापुरतं जर सांगायचं झालं तर 85-84-85 सालांदरम्यान आता नवीन पोर आहे त्यांना असं वाटतं की तलाव जो गाव इथं वसलं त्यावेळेपासूनच आहे. त्यावेळी ते तलाव बांधायला ठरला. माणसांना वाटलं आपल्या गावावर तलाव होतो, कारखान्याच्या जवळ झालाय, कारखान्याजवळ तलाव झाला तर हरकत नाही. सगळ्या माणसांनी भेंडवडं तर गाव त्यांचं खाली गाव होतं, वड्याकडेला भेंडवडं गाव होतं. तुमचं जसं गाव आहे तसं वड्याकडेला भेंडवडं गाव होतं. ती गाव सगळं बुडलं, तळ्याच्या पाण्यात बुडले. अजून सुद्धा एकदम पाणी खाली गेलं तर काही ठिकाणी घराचं चौतर देवळात काहीतरी दिसते. त्या गावाला संमती दिली, तुमच्या गावातली बरीच जमीन दिली, त्यांनी संमती दिली. त्याचं पुन्हा कॅनल काढलं, पुन्हा टिंबो आलं, त्याचं कॅनल निघालं. त्या सगळ्या विकासाच्या ज्या काही कल्पना होत्या त्याला आपल्या गावानं कधीही विरोध केलेला नाही. भाग्यनगर नाशिक नाही, भेंडवडात नाही तर माहुली गावात तर जवळजवळ खाली खोल कॅनल वरनं काढत आली. आता ती खटाववाली म्हणते की आम्हाला टिंबूच पाणी घ्यायचे. पहिल्यांदा टिंबू योजना त्याच्यावरनं काढून महिन्याच्या तलावात पाणी सोडायची अशी कल्पना होती. म्हणजे पावसाळ्यात खटाव तालुक्यातली म्हणजे इकडं आमचं नाही, तुमच्या सांगली जिल्ह्याला तुमच्या तालुक्यातली योजना करा म्हणून ती रळेचा एवढा मोठा जलसेतू बांधून आणि इथं जवळजवळ 30-30 फूट खोल कॅनल काढून ती माहुलीची विहीर काढायला लागली. त्या माहुलीच्या विहिरीत माहुली जमीन गेली, पंप हाऊसला जमीन गेली, त्या पायपा आहे ते जमीन गेली. आता आणि त्या ग्रीनफील्डला जाणार आहे, पुन्हा आणि आता शक्तीपीठ काढा. त्या गावातल्या शेतकऱ्यांनी राहायला जायला अशा पद्धतीने एक सरकार कल्पना त्या एका गावावर लादल्या जातील. ही सगळ्या दुर्दैवाची गोष्ट आहे, आपण समजून घेतली पाहिजे. तर आपल्या गावानं भेंडवड्याला त्या गावाला कधी विकासाला विरोध केला नाही. विकास कुठे म्हणते तलाव झाला, तलावाचा तुम्हाला सांगतील आम्ही एकदा नकाशा बघायला गेलो. जे नंबर खाली यायचं, जे नंबर बुडलेलं म्हणून दाखवायचं तेव्हा म्हणायला इथं पाणी आहे का म्हणलं, हे सांगायचं की ही नंबर इथं रिकाम आहे. माणसाने असंच रस्ता तलावाच्या बांधायला कुठलीही संमती म्हणजे विरोध न करता स्वागत करून वाजवत आणून माणसाने धरणाला जमीन दिली, धरणात जमीन दिली, कॅनलमध्ये जमीन दिली. विकास झाला आपला, ठीक आहे, त्याबद्दल गेले, त्याबद्दल थोडं जे केले आहे त्याला दुःख झालं असतं, परत विकास झाला. आता आपल्याला नवीन विकास काय नको, हा एवढाचा पास झालाय. आपल्याला पाणी आहे, परत चाललंय 15-20 वर्षात सगळ्या शेतकऱ्यांचं व्यवस्थित आहे. गावाचं जीवनमान बदललंय, उत्पन्न शेतकऱ्याचं वाढले, सगळं झालंय. आता आमच्या नवीन उरावर ही तुमचं रस्त्याची आम्हाला काही गरज नाही. आम्हाला हे नॅशनल हायवे 3 किलोमीटर 4 किलोमीटरवर आहे. तिकडे विट्यात गेले की तिकडचं जाणार रस्ता आहे. आम्हाला कुठं जिकडे जायचं असेल तिकडे 4 बाजूला रस्ता आहेत, आम्हाला ह्या रस्त्याची गरज नाही. आता आपण काय केलं पाहिजे या सगळ्यामध्ये, तर त्या सगळ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमीन जाते ज्यांचे नंबर आहेत ते नंबरचं यादी दिली आहे, तुमच्याकडे सुद्धा आली असेल. उतारा काढा, कोण आहे त्याची कुणीही मोजणीला संमती तेवढी द्यायची नाही.
म्हणजे एकही गावातल्या माणसाने संमती दिली नाही तर आपल्या गावात ती एंट्री करू शकत नाही. तेवढी दक्षता आपण सगळ्यांनी एका जीवाने घेतली. नाहीतर मग एखादा मधीच कोणतरी काय करायला आला तर त्याला तुम्ही थांबवलं पाहिजे की मोजणी होणार नाही. आणि त्या पद्धतीनं तुम्ही मोजणीला विरोध केला, मोजणी होऊ शकली नाही, तर मग संमतीनं रस्ता होणे ही प्रक्रिया संपते. संमतीनं प्रक्रिया संपल्यानंतर सरकारकडे जास्तीत जास्त लँड ॲक्विजिशन ॲक्टच्या तरतुदी वापरायचं. त्याची प्रोसिजर इतकी आहे की देवेंद्र म्हातारा झाला तरी ती संपणार, ते होणार नाही ती प्रोसिजर पूर्ण. हे आपल्या तलावाला जर आपण संमती दिली नसती तर ती तलाव झाला नसता. एवढ्यानं तुम्ही ठरवत असते की संमती द्यायची आहे, पण तुम्ही म्हणजे ठीक आहे आमचं बुडलं तर बुडू दे, पण आमच्या गावाला पाणी मिळतंय. त्यावेळी नेतृत्व होतं, त्या नेतृत्वावर विश्वास सगळ्या गोष्टी घडल्या. लक्षात घ्या तुम्ही. तर ह्या पद्धतीने आपण संमती द्यायची नाही ही एक गोष्ट. आणि आता तुम्ही सगळेजण बऱ्यापैकी आले, सगळे ऐकताय. जिथं कुठं आता ही एका दिवसात 2 दिवसात लढाई संपणार नाही. सरकारची फार आक्रमक भूमिका हा रस्ता करण्याच्या संदर्भात आहे. आता कामेरीत मोठी सभा झाली, जयंत पाटलांची, इस्लामपुरात मोठी सभा झाली, आता उद्या मोहगावला मोठी सभा आहे. आता बाळवणीचे 100-150 शेतकरी परवा येऊन तिने तहसीलदारांना निवेदन दिले. तुमच्याही शेतकऱ्यांनी एक निवेदन तहसीलदार प्रांतानं दिलेलं आहे. तरी सुद्धा आपण एकत्रितपणानं माहुली, चिकलहोळ, भाग्यनगर, नागेवाडी, कानवड, हिंगणघाट आणि पुन्हा पुढची कोण येणार आहे त्या सगळ्यांना बरोबर घेऊन विटा असेल, नेवरी असेल, आपल्या गावात आपण थोड्या दिवसानं एक एकत्रित म्हणून मोठा मेळावा घेऊन आपला एक विरोध त्या पद्धतीने देऊया. आणि ह्याची जागृती करण्याच्या उद्देशानं आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आता परवाच्या दिवशी जर तुम्हाला कोणाला रावला आणि आता थोडं आपलं आपण आता कॉन्ट्रीब्युशन करून 1-2 वाहनं करून राजू शेट्टी काय म्हणते, राजू शेट्टीने फार मोठा विरोध त्या सगळ्या प्रक्रियेला केलेला आहे. पहिला तिकडचा रस्ता सुद्धा त्यांनीच रद्द करायला लावला आणि आता इकडचा रस्ता सुद्धा होऊन द्यायचा नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांचं म्हणणं आहे की ही नागपूर ते 17 100% सगळाच रद्द करा. नुसतं आपण आता आपल्या गावापुरतं बोलतोय पण ते सगळाच रस्ता रद्द करा. त्याच्यामध्ये त्यांनी आकडेवारी दिली आहे की 51 कोटी रुपयाचा रस्ता तुम्ही 110 कोटी डबल किंमत काढताय. म्हणजे आता पैसे काढायचा कॉन्ट्रॅक्टरसाठी अमुक तमुक हे सगळा उद्योग चाललेला आहे. त्या तपशिलात आज आपल्याला काही जायची गरज नाही. आपण आता एक प्राथमिकपणानं हे आंदोलन एकाही गावातल्या माणसानं संमती ह्या विषयाला द्यायची नाही. शक्यतो आपल्या माऊलीच्या साहित्य संग्राम जागा आले तिथं माऊलीला आपण जाऊया. तुमच्यातले काय ज्याला शक्य असेल त्याने माऊली, चिकलहोळ, नागेवाडी या सगळ्या भागातल्या लोकांना सांगितलं पाहिजे की बाबा आपण सगळेजण हातात हात घालत जाऊ. हे आता का कुणाची पार्टिशन कुणाची ईर्ष्या करायसाठी आपण करतोय असं काय नाही. आता आमची काय जमीन ते जात नाही, पण आम्हाला हे चुकीचं आहे असं दिसतंय म्हणून आपण त्या गोष्टीला विरोध करायचं ठरवलेला आहे. आणि हा संघटितपणानं विरोध केल्यानंतर निश्चितपणानं हा रस्ता रद्द होईल अशी आम्हाला खात्री आहे. फक्त आपण सगळ्यांनी त्या संघटितपणाने त्या मार्गावर राहूया. तुम्हाला आणि काय तांत्रिक तपशील माहिती पाहिजे असली मला जेवढी आहे तेवढी देतो. मलाही 100% आहे असं माझा दावा नाही, परंतु जितका त्या थोड्या दिवसात जो अभ्यास केला आहे त्या अर्थानं त्याचं शंका समाधान करूया. सगळ्यांनी ह्या आंदोलनात मनापासून सहभागी होऊया आणि आपल्या पुढच्या पिढीला एक जमीन पुढं मिळवून दिली पाहिजे. म्हणजे आता जयराम बाबांनी सांगितले आम्ही ना काही तळ केलं, गाव पहिलं दुष्काळी होतं पण आम्ही तळ केलं म्हणून गाव दुष्काळी होतं. कुठं मुंबईत गोदीत कामाला जात होती, गिरणीत कामाला जात होती आणि कुठं जात होती. इतकी बेकार परिस्थिती होती. गावाला चांगली परिस्थिती तलावामुळं आली, यात पुन्हा आणि आता टेंबूत पाणी आलं त्यामुळं आणि आली. आता पुढच्या पिढीला असं सांगायची वेळ येऊ नये की आम्ही लगा त्यावेळी झोपा काढल्या म्हणून मार्ग झाला, आपलं गाव सगळं नुकसान झालं असं पुढच्या पिढीनं म्हणू नये. या पद्धतीनं आपली भूमिका ठेवा. सर्वांनी हे आंदोलनात सहकार्य करा. आम्हाला या ठिकाणी सर्वांनी बोलवलं, 2 शब्द आपल्या ऐकून घेतले त्याबद्दल